नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी विषय इतिहास यामधील पाठ क्रमांक 5 सामाजिक व धार्मिक प्रबोधन या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. या ठिकाणी कंसामध्ये काही योग्य पर्याय दिलेले आहे. यातील योग्य पर्याय निवडून आपल्याला विधान पुन्हा लिहायचं आहे. पहिली रिकामी जागा. रामकृष्ण मिशनची टिंबटिंब स्थापना यांनी केली. उत्तर स्वामी विवेकानंद. रामकृष्ण मिशनची स्वामी विवेकानंद यांनी स्थापना केली. बघा, या प्रकारे ही रिकामी जागा भरली आहे. रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली. दुसरं, मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना टिंबटिंब यांनी केली. उत्तर सर सय्यद अहमद खान. या प्रकारे आपण लिहिणार. मोहम्मद अँग्लो ओरिएंटल कॉलेजची स्थापना सर सय्यद अहमद खान यांनी केली. तिसरं, डिप्रेस क्लासेस मिशन स्थापना टिंबटिंब यांनी केली. उत्तर आहे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. उत्तर लिहिणार या प्रकारे. डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली. प्रश्न क्रमांक 2. पुढील तक्ता पूर्ण करा. बघा, या ठिकाणी समाज सुधारकाचे नाव, त्यांनी कोणत्या संस्था उभारल्या, त्यांचे वृत्तपत्र किंवा पुस्तक कोणते आहे आणि त्यांच्या संस्थेची कार्य कोणती हे आपल्याला लिहायचं आहे. पहिले समाज सुधारक आहे राजा राम मोहन राय. बघा, या प्रकारे आपण उत्तर लिहिणार आहोत. राजा राम मोहन राय ब्राह्मो समाजाची स्थापना केली. त्यांचे वृत्तपत्र किंवा पुस्तक आहे संवाद कौमुदी आणि त्यांच्या संस्थेची कार्य आहे कर्मकांडास विरोध. दुसरं, उच्च नीच असा भेदभाव पाडण्यास विरोध. तिसरं, सती प्रथा, बालविवाह व पडदा पद्धती यांना विरोध. आणि चौथं, विधवा विवाह व स्त्रियांचे शिक्षण यांना पाठिंबा. पुढचे समाजसुधारक आहे स्वामी दयानंद सरस्वती. यांनी आर्य समाजाची स्थापना केली. त्यांचे पुस्तक किंवा वृत्तपत्र आहे सत्यार्थ प्रकाश आणि यांच्या संस्थेची कार्य आहे जातीभेद पाळायचे नाही. दुसरं, स्त्री पुरुष समानता. तिसरं, शिक्षणाच्या प्रसारासाठी शिक्षण संस्थांची स्थापना. चौथं, वैदिक धर्माचा प्रसार केला. पाचवं, वेदांकडे परत चला हे संस्थेचे ब्रीद वाक्य होते. पुढचे समाजसुधारक बघणार आहोत. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली किंवा ह्या त्यांच्या संस्था आहे. त्यांचे गुलामगिरी हे पुस्तक आहे आणि त्यांच्या संस्थेची कार्य आहे या प्रकारे. समतेच्या आधारावर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न. दुसरं, स्पृश्यास्पृश्यतेचा विरोध. तिसरं, बहुजन समाजाचा शिक्षणाच्या व स्त्री शिक्षणाचा पुरस्कार. चौथं, अनेक ग्रंथाद्वारे समाज प्रबोधन केले. पाचवं, स्त्री पुरुष अथवा माणसामाणसांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या चालीरीतींवर टीका केली. पाचवं, बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. अशा प्रकारे या ठिकाणी महात्मा फुले या समाजसुधारकांनी त्यांची जी संस्था होती त्या संस्थेमार्फत त्यांनी या प्रकारची कार्य केलेली आहेत. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील विधाने सकारण स्पष्ट करा. भारतात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. याचे उत्तर आहे या प्रकारे. भारतात इंग्रजी शिक्षण सुरू झाले. त्यामुळे नवे विचार, नवीन कल्पना, नवीन तत्त्वज्ञान यांचा प्रसार झाला. दुसरं, पाश्चिमात्य विचार संस्कृती यांची भारतीयांना ओळख झाली. पुढचा मुद्दा आहे स्वातंत्र्य, समानता, न्याय, मानवता, लोकशाही इत्यादी मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा असे नवसुशिक्षित मध्यम वर्गाला वाटू लागले. चौथं, समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद, रूढी परंपरा, दोष नष्ट झाले पाहिजेत याची त्यांना जाणीव झाली. या जाणीवेतूनच भारतात 19व्या-20व्या शतकात सामाजिक धार्मिक परिवर्तनाच्या चळवळी सुरू झाल्या. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 2. महात्मा फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला.
उत्तर. पहिला मुद्दा आहे समतेच्या तत्वावर आधारित समाज निर्मिती झाली पाहिजे, असा महात्मा फुले यांचा आग्रह होता. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करून स्त्री शिक्षणाचे कार्य केले. तिसरा मुद्दा आहे स्त्रियांवर अन्याय करणाऱ्या चालीरीती, रूढी, परंपरा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. पुढचा मुद्दा आहे विधवा स्त्रियांचे केशवपन म्हणजे संपूर्ण केस काढून टाकण्याची क्रूर चाल त्या काळामध्ये अस्तित्वात होती. या रूढीला विरोध करण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाभिकांचा संप घडवून आणला. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 टिपा लिहा. त्यातली पहिलं रामकृष्ण मिशन. पहिला मुद्दा आहे हिंदू धर्माची शिकवण देणे आणि समाज प्रबोधन करणे या उद्देशाने रामकृष्ण मिशनची स्थापना झाली. दुसरा मुद्दा रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद यांनी 1897 मध्ये या संस्थेची स्थापना केली. पुढचा मुद्दा ही संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करणे, रोगी व दीनदुबळे यांच्यावर औषधोपचार करणे ही सामाजिक कामे आजही करत आहेत. पुढचा मुद्दा स्थापनेपासूनच ही संस्था लोकांचे आध्यात्मिक उन्नती करण्याचे काम करीत आहे. पुढचं बघणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्या स्त्रीविषयक सुधारणा. उत्तर. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांच्या बरोबरीने स्त्रीविषयक सुधारणेचे कार्य केले. पहिला मुद्दा आहे महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षणाचे कार्य केले. पुढचा मुद्दा समाजातील कर्मठ लोकांच्या टीकेला, निंदा नालस्तीला तोंड देऊन ज्ञानदानाचे कार्य केले. तिसरा मुद्दा महात्मा फुले यांनी घरातच स्थापन केलेल्या बालहत्या प्रतिबंध गृहाच्या कार्यात सावित्रीबाईंनी साथ दिली. चौथा मुद्दा आहे स्त्रियांचे प्रबोधन करून त्यांनी वाईट रूढी विरुद्ध संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. पुढचा प्रश्न आहे गृहपाठ. स्वामी विवेकानंदांनी भारतीय तरुणांना कोणता संदेश दिला? हा प्रश्न आपल्याला गृहपाठासाठी दिलेला आहे. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 5 इयत्ता 8वी इतिहास या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.